तर हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता आपण चाललो आहेत हॉस्पिटलला. प्रज्ञाला, लाडूला आणि मलासुद्धा, आम्ही तिघंजणं पण आजारी आहोत. चेंबूड आला होता लाडूला, सर्दी, ताप, खोकला बघा. आणि प्रज्ञाला पण सेम. आमच्या गावामध्ये पूर्ण सर्व लोकजणं आजारी आहेत. असं वातावरण झालं आहे की ना, सर्वच जण आजारी पडत आहेत. तर तुम्ही पण आपली आपली काळजी घ्या. आमचं पूर्ण गाव हॉस्पिटलचे चक्र मारत आहे. तशात आम्हाला नव्हतं झालं आतापर्यंत काही, पण आता आम्ही पण त्याचा शिकारी झालो आहेत. आम्ही तिघंजणं पण जाऊ आता हॉस्पिटलला. काल आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो. प्रज्ञाला एक इंजेक्शन दिलं, हिला गोळ्या औषधं घेतल्या, तरी पण हे लोक ठीक झाले नाही. तर आज मांटाला चाललो मोठ्या हॉस्पिटलला घेऊन. चला निघूयात. लाईक करू कर ना, बाय कर, बाय. म्हणून नाही गायचं आजी अजिबात. बघा आजारी बाळ, बिचार मग शोना बाळ रे. चला जाऊ. A few moments later. आले गाईज, आम्ही हॉस्पिटलला चाललो आतमध्ये आता. गाईज ब्लड चेक करायला सांगितलं लाडूचं. आज फर्स्ट टाइम हिचं ब्लड चेक होणार आहे. उसका अलग टेस्ट येते ब्लड ग्रुप का. दाखव कुठून काढते रे ब्लड. ब्लडच कमी आहे आमच्या अंगात. नसा नाही दिसत, काय नाही. रडणार आहे आता तू, बाळ रडणार आहे भरपूर आता. A few moments later. ब्लड घेऊन गेले तिचं आताच. रडायला लागली. प्रज्ञाने डोळे बंद केले होते आणि मी पण गाईस. बिचारे बाळ बघा गाईस, त्या हातावरती बघा ना, तिकडे जे दिसतंय बघा, ते बघा. ह्या हातातून काढले ब्लड फर्स्ट टाइम जिंदगीत. आताच रडून आता शांत झाली. गाईस ORS पीत आहेत आम्ही आता. आजारी आहे ते सगळे बिचारे. मी पण आहे, पण आता मी जरा रिकवर झालो आहे. हे दोघे जास्त आजारी आहेत. गाईज औषध घेतलं, रिपोर्ट आला ब्लडचा. चलो गाईज, आता प्रज्ञाचा दवाखाना करून घेऊ. चला. आमचं नशीब चांगलं की याचे पेशी वगैरे काही वाढल्या नाही आणि सर्व ओके आहे. फक्त थोडंसं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे. चला जाऊ आता. बनाना खाईन तर सर्दी नाही येणार का? सर्दी नाही होणार बनाना खायचं आहे तर. हा, लाईक करू. गाईज आता आलो प्रज्ञाच्या हॉस्पिटलला, जिथे लाडू जन्माला आली होती. हे बघा, खूप छान वाटलं. लाडूचे पेशा वाढल्या नाहीत तर खूप प्रे केलं आम्ही. बघा आता मस्त खेळत आहे प्रज्ञा. तिचे डिटेल्स देत आहे लाडू. बघा गाईज, ह्याच हॉस्पिटलमध्ये लाडूची डिलिव्हरी झालेली आहे. ॲडमिट होतो 4 दिवस आतमध्ये. तिकडे इथे डिलिव्हरी सेक्शन. प्रज्ञा गेले आतमध्ये जस्ट आता. येईल बाहेर चेकअप करून. A few moments later. डेटॉल लिक्विड गाईज, आता आम्ही सामान घ्यायला आलो घरासाठी. खूप जास्त आजारी पडत आहेत सगळे, म्हणून हे सर्वप्रथम डेटॉल. ते लाडू बघा. काय म्हणा, काय पाहिजे? बस ऐसे कैसे बस. आता काय पाहिजे बोल. काय पाहिजे? बॉल घे बोलते इकडचा. खुश होते, टाळ्या वाजवते. छान आहे. हे पाहिजे तुला? हे पाहिजे? छान आहे का? बघा असं
अदरक घसने का भी चढ़ने आम्हाला आवडले काय जी टूटा जरा ना तो फिर अच्छा वाला ले लो. लाडूला काय काय आवडतंय माझ्या. काय आहे ते दाखव मला. अरे हे बघ असं करायचं बाळाला. हे बघ असं खायचं. हा बघ असं खायचं. हा बघ येतं का तुला. काय येत नाही काय नाही. ते बॉलच घेऊन चालली. हे बॉल पाहिजे. हे एक दोन बॉल पाहिजे. हिला असं वाटतं फक्त घरीच घेऊन जायचं उचलो नाही का ना लाडू. घ्यायचे बोलते परत फेकून देते. पर गेला बेकार आहे. तक लेना है बोल के फेंक दी. छोटा ही तो ले रहा था. कुछ नहीं है उसका मन भटक रहा है बस. तर गाईज आता आम्ही गेलो होतो रणजित मामाच्या घरी. रोहितची जी आजी आहे त्यांना चिकन द्यायला. पण आम्ही नाही घेतला. आम्ही आज आम्ही कारण नाही घेतला कारण नॉनव्हेज खाणार आम्हाला नाहीत ताप आम्ही, आली. कारण त्याच्यासाठी काहीच नॉनव्हेज घेतला नाही. आणि बाळाला पण बघितलं लांबूनच बघितलं. नो नॉनव्हेज फॉर 3 to 4 days. हा. अरे बाळाला ब्लॉग मध्ये बाळाला लांबूनच बघितलं मी, जवळ नाही गेले. ब्लॉग मध्ये तर घ्यायला पाहिजे होतं ना. लय गोड दिसायला लागली थी. ऐसे मन हो रहा था लेने का, पर ताप है मुझे इसलिए मैं नहीं गई उसके पास. रोहित ने लिया उसको. रोहित ने लिया, मैंने नहीं लिया. मुझे ज़्यादा है क्योंकि ताप. ओके चला आता जाऊया घरी. अरे पाऊस है तो घर पे जा रही हूँ, बारिश आने वाला है इसलिए फटाक से जाना है घर पे. आराम करना है मुझे. बहुत ऐसा तो हो रहा है डीजी. चलो गाइस. डीजी क्या होता है. चक्कर जैसा आ रहा है. गाइस थोडा पाऊस येतोय. खेळायला लागले बघा. बाबासोबत खेळायला लागले लाडू. तिचे आजोबा, मेरे डॅड. तर मित्रांनो आता वाजले आहेत 6:30 आणि लाईट गेले सकाळपासून आतापर्यंत आले नाही. तर अंधार जास्त होईल त्यासाठी प्रज्ञा आत्ताच जेवण बनवत आहे. चपात्या बनवत आहे बघा. आजारी असून पण, कारण मला नाहीत बनवता येत गाईस खरंच. बोल ना लाडू, काय करते. हा लाडू दाखव काय करते. दाखव ना. हा गाईस काल नाही परवा रात्री व्लॉग अचानक एंड केलाही नाही, कारण लाईट गेली होती अचानक आणि फोन स्विच ऑफ पडला होता. त्यानंतर नेक्स्ट डेही लाईट आली नाही. त्याच्यानंतर लाईट आली नाही. 2 दिवस झाले लाईट नाही. आज दुपारी तुम्ही बघितलं हे क्लिप याची, ते आमची DP जी आहे ती रिपेअर करायला घेऊन गेले जालन्याला. तर ती उद्या मे बी भेटणार आहे. काय माहिती आज पण येते का नाही लाईट. सिंगल फ्यूज लाईटीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आणि शॉर्टेज होते. 2-3 दिवस आम्ही अंधारात झोपलो. मेणबत्ती लावून काय सांगू तुम्हाला. मच्छर हे ते खूप जास्त स्ट्रगल आणि हे झालं. प्रॉब्लेम झाले. लाडूला पण झोपली नाही ती याच्यात अंधारात. मग गरमी पण खूप होते. पाऊस पण नाही वरतून. लाईट नाही आणि पाऊस पण नाही. त्यासाठी जास्त प्रॉब्लेम होत आहे. तर बघू काय होतं. लाईट येते की नाही. तर चालते. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरती. आता सगळेजण बोलता इन्व्हर्टर घे. तर आता नवीन घर झाल्यावरच इन्व्हर्टर घेईल. ह्याच्यात नाही घेणार आता. बस नवीनमध्येच सर्व सुविधा राहतील. चला बाय.